भाऊ, जिल्ह्यात भाजपने ते आणि कोटे आणि तुमच्यामध्ये काही काळ संघर्ष चाललेला होता. मात्र आता कोटेंनी सुद्धा सांगितलं की रवी राणा माझ्याकडे आलेले आहे, आमच्यातला तो विषय मिटलेला आहे. यावर तुम्ही काय सांगाल नेमकं? असं आहे, देशाचे पंतप्रधान मोदीजी यांच्या नेतृत्वाकडे त्यांना मजबूत करण्यासाठी प्रत्येक भाजपचा एक एक कार्यकर्ता काम करतो. एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचा एक एक कार्यकर्ता काम करत आहे. अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीचा एक एक कार्यकर्ता काम करत आहे. RPIचा पिरीपचा कार्यकर्तासुद्धा काम करत आहे. मला वाटते देशाचे पंतप्रधानाचे हात मजबूत करण्यासाठी प्रत्येक भाजपचा कार्यकर्ता मैदानामध्ये उतरलेला आहे. बूथ वाईज ज्या युद्ध पातळीवर चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी सांगितलं, बूथ वाईज 51% मत भेटलं पाहिजे. त्या 51%साठी गल्ली गल्लीमध्ये गावागावामध्ये प्रत्येक ठिकाणी जाऊन मोदीजींचे हात मजबूत केले पाहिजे. खासदार नवनीत राणा 3 लाखापेक्षा जास्त मतांनी निवडून आल्या पाहिजे. यासाठी स्वतः प्रवीण पोटे साहेब जे अमरावती भाजपचे अध्यक्ष आहेत ते सुद्धा जोमाने कामाला लागले आहे. जिल्हा अध्यक्ष डॉक्टर अनिल बोंडे साहेबसुद्धा ताकदीने लागलेले आहे. आणि तुम्ही पाहताय आम्ही सगळे परिवारासारखं काम करत आहे. कुठल्याही प्रकारचा मतभेद नाही आहे. आम्ही सगळे मिळून एकच मिशन आहे, 400 पारचं मिशन आहे. नवनीत राणा सगळ्यात जास्त मतांनी आम्हाला दिल्लीला पाठवायचे आहे. ज्यांनी आज 5 वर्षामध्ये जे काम केलं त्या कामाची पावती त्यांना जनता देणार आहे. म्हणून कुठल्याही प्रकारचं कोणामध्ये मतभेद नाही आहे. सगळे एकजुटीने परिवारासारखं काम करत आहे. आणि तुम्हाला सगळं डोळ्यांनी दिसत आहे की या ठिकाणी कुठल्याही पद्धतीनं नवनीत राणाला 3 लाखपेक्षा जास्त मतांनी आम्हाला सगळे मिळून महायुतीचा उमेदवार म्हणून निवडून द्यायचं. मागच्या वेळी तुमच्या कार्यकर्त्यांकडून भाजपच्या कार्यावर हल्ला झाला होता. त्या संदर्भात तुम्ही भाजप कार्यकर्त्यांची आणि पोटेंची माफी मागितली, दिलगिरी व्यक्त केली. असं आहे, मी एक लहान कार्यकर्ता आहे. जेव्हा आमच्या महायुतीची बैठक झाली तेव्हा मी सगळ्यांकडनंच काय माणसाच्या जीवनामध्ये, राजकीय जीवनामध्ये जेव्हा काम करतो अनेक चुका होतात, अनेक असे प्रसंग राहतात की कोणाला काही वाईट वाटते. पण मी नेहमी सांगतो की माणूस झुकल्यानेच मोठा होते आणि ज्या झाडाला फळं असतात त्यांनी नेहमी झुकलं पाहिजे. म्हणून मी महायुतीच्या बैठकीमध्येच बोललो की माझ्याकडून जे बी चुकभूल झाली असेल त्याची मी दिलगिरी व्यक्त करतो. आणि सगळ्यांनी एक मताने ते मान्य केलं की कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करताना जेव्हा चुका होते आणि दिलगिरी आपण जेव्हा व्यक्त करतो त्यापेक्षा जास्त उंची, दिलगिरी व्यक्त करण्याची उंची वाढते. हे मी नेहमी माझ्या पूर्ण जीवनामध्ये पाहिलेलं आहे. म्हणून मी पुन्हा सांगतो, महायुतीच्या प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये कुठेही कुठल्याही प्रकारचा काही किंतु परंतु नाही आहे. सगळे सोबत आहे आणि मी नेहमी त्यांच्यासोबत एक परिवारासारखं राहणार आहे. साडीवर टीका केली होती, कसं उत्तर द्याल? असं आहे, मी दिवाळीला किराणा वाटतो, 2 लाख कुटुंबापर्यंत किराणा वाटतो. अरे आपल्याला माहीत आहे, रंगोबेली गावापासून तर तारोबंदापर्यंत जेव्हा त्या काळामध्ये तिथला आदिवासी शहरात येऊ शकत नव्हता. गावागावातला मजदूर आपल्या गावामध्ये उपासमारीची वेळ आली होती कोरोनाच्या काळामध्ये. तेव्हासुद्धा रंगोबेली, तारुबंदा या शेवटच्या MP बॉर्डरच्या गावामध्ये सुद्धा रवी राणांनी किराणा वाटला. आणि गेल्या 15 वर्षापासून प्रत्येकाची गरिबाची दिवाळी साजरी झाली पाहिजे. आणि जो व्यक्ती माझ्यावर टीका करताय त्याचं गाव मी दत्तक घेतलं आहे, ज्याचा जन्म झाला. आणि त्या गावातसुद्धा गेल्या अनेक वर्षापासून मी त्या ठिकाणी सुद्धा किराणा वाटत आहे. तर मला असं वाटतं की त्या किराणावरही टीका होतात. अरे मी माझ्या घरी जे खातो, जेवण करतो तोच किराणा सगळ्यांना देतो. अनेक लोक तुम्ही पाहता की सगळे लोक उत्सुकतेने वाट पाहतात की रवी राणाचा किराणा येईल आणि आमची दिवाळी साजरी होईल. तर ही माणुसकीची नाते नाही. ज्या गरिबीत मी जन्मलो, ज्या गरिबीचे चटके मी भोगले, एक हमाल काम करणारे माझे वडील, हमालाचा मुलगा आमदार होऊ शकते, माझी सैनिकांची मुलगी खासदार होऊ शकते, ती जाणीव ठेवून मी काम करतो. अत्यंत गरीब कुटुंबामध्ये जन्म झाला आणि त्या गरिबीचे चटके मी भोगलेले आहे. आणि त्या चटके डोळ्यासमोर जेव्हा येतात त्या प्रत्येक शेवटच्या घटकाला, गरिबाला न्याय दिला पाहिजे. त्याचा मुलगा म्हणून, भाऊ म्हणून त्यांच्यासोबत नेहमी मी त्यांच्या आनंदामध्ये त्यांच्या साजरा केला पाहिजे, या उद्देशानं मी नेहमी काम करतो. अनेक लोक टीका करतात, टिप्पणी करतात. त्यांना माझा एकच सल्ला आहे की थोडं खिशात हात टाका, गोरगरिबांपर्यंत थोडीशी मदत करा. अरे रवी राणांनी 6,80,000 साड्या या जिल्ह्यात वाटल्या. त्याच्यातल्या 10 साड्या जर कुठे खराब निघाल्या असाल किंवा नसनी निघाल्या आणि त्याचा बोंबाबोंब करत असेल विरोधक, तर त्यांना माझा सल्ला आहे की त्या साड्या माझ्याकडे घेऊन या, मी परत त्यांना नवीन साड्या देतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी.
काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.